आज आहे गणपतीचा दुसरा दिवस, ऋषी पंचमी. कालचं आमचा बाप्पा ही ऋषाली तिचा आज आहे बर्थडे. पुढे पुढे तिने नवीन टी शर्ट घातले बर्थडे पप्पांनी दिलाय. तिच्या पप्पाने तिला दिले माझ्याशी नीट बोलायचं. आणि तिच्या पप्पाने घातलंय गोष्ट गंभीर आहे पण भाऊ खंबीर आहे. काय खंबीर आहे? और ये है हमारा जाऊ दे तो ना असं जाऊ दे त्याला नाही दाखवते मी. आता बाल्कनीत नको. चला आता आपल्याला बनवायची आहे. ऋषाली तुला दाखव ना. आपल्याला बनवायची आता ऋषीची भाजी. त्याच्यासाठी काय काय घेतलंय ते साहित्य मी पहिलं दाखवते. सगळं ते पसारा वगैरे ते इग्नोर करा. आमच्याकडे जास्त पाहुणे त्यामुळे सगळं ते आहे. आता या ऋषीच्या अगदी स्पेशल मालवणी अशी नाही, म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळी बनवतात ती, पण आमच्याकडे स्पेशलच असते आणि खूप छान लागते ती, टेस्टी. आजच्या दिवशी त्याच्यात काय काय घेतलं तर हे मी मिक्स केलं, चुकून व्हिडिओ करायचा राहिला. हा लाल भोपळा आहे. ही आळू, भाजीची आळू असते ना ती बारीक केलेली आहे मी, धुवून चिरून बारीक केली आहे. आणि ही ते ढेमसे बोलतात त्याला, त्याची पानं आहेत. म्हणजे हे बघा, हे त्याच्यामधून 2 भाग केलेत कारण ते ना शिजायला मग जरा बरे पडतात. तर त्याची ती पानं. हा मोर आवळा आहे एक. हे स्वीट कॉर्न, मके, काकडी एक, गावठी काकडी आहे. हे गाजर आहे, कढीपत्ता, ओलं खोबरं आहे किसलेलं, हिरव्या मिरच्या. हे हिरव्या मिरच्या म्हणजे याची आपल्याला चटणी पण करायची आहे ना म्हणून ठेवलंय. चिंच भिजवून ठेवलेली इथे. आणि हा पाला ह्याचा आहे, धुवून चिरून ठेवलाय. मूग असतात ना हिरवे मूग, त्याचा ते गावावरून एक जण आलेले त्यांनी आम्हाला दिलेला, तर तो आता त्याच्यामध्ये वापरणार. हिरवे मूग आणि वालीचं असं ते आहेत. आता ह्या भाजीला तसं फारसं काय नाही, सगळ्या भाज्या. आणि हे शेंगाणे मिळाल्या मला ओल्यामुळे मी भिजवून ठेवलेले 2 तास. तर मग ते आहेत. याच्यात दोडका पण आहे आणि कारलं एक घातलंय, भेंडी. बस हे नाही मिळालं मला. पडवळ पण घालतात पण तो नाही मिळाला. आता या भाजीला फारसं काय नाही करायचं आपल्याला, फक्त काय करायचं याचं सगळे मिक्स करायच्या भाज्या, मीठ घालायचं, मिरची घालायची हिरवी, तेल नाही, फोडणी नाही, काही नाही, कांदा नाही, सगळं आणि शिजायला ठेवायची. आणि मग ओलं खोबरं घालायचं वरून. बस आता शिजल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. 1 मिनिट आपण शिजायला घालूया. हे आता आपण खडे मीठ घातलंय. सगळ्या भाज्या आता मिक्स केलेल्या आहेत, त्या व्यवस्थित अशा मिक्स करून द्यायच्या. आधी ना आपण याला थोडंसं, आता ना खूप मोठं किंवा जास्त दिसत असेल पण याच्यामध्ये आळू आहे ना, त्यामुळे ते असं जर आपल्याला. ही चिंच आहे पण ही आपण नंतर घालायची, नाहीतर या भाज्या ना लवकर आंबटाच्याने शिजत नाही. म्हणून त्याच्यात आपण थोडंसं घालूया पाणी, म्हणजे तो आळू पालेभाज्या वगैरे त्या थोड्या आळतील आकस, आणि मग आपल्याला ते ढवळायला बरं पडेल. ओके. आमच्याकडे चालू आहे नाश्ता बाहेर आणि सौरव जोशीचा ब्लॉग. तर चल
नंतरच दाखवते तर पूर्ण झालं. आता आपण 10 नाही, एक 7 मिनिट ठेवलेली. मग असं जर आपली पालेभाजी तर भाज्या त्या अळल्या कमी होतं जरा. तो तसा भरलेला होता ना एकदम, तो आता जरा कमी म्हणजे खाली गेला. आपल्याला ढवळायला मिळते. हे मके वगैरे जरा शिजायला आणि ढेमसे शिजायला ना वेळ जातो. बाकीचं काय नाही, पटापट शिजतं. तर काही शिजलं का 1-2 मिनिट अजून झाकण मारून चांगलं ठेवायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे चिंचेचा कोळ आणि ओलं. जरा त्याला हिला जास्त का केले, आमच्याकडे ना आवडते सगळ्यांना. आज बाप्पाला पण नैवेद्य तोच आहे, ऋषीच्या भाजीच. अशा प्रकारे ही आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. आता याच्यात आपण घालायचे चिंचेचा कोळ. मी घातला, शूट नाही केलं. घालायचं याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं. झालं, शिजले पण किती छान बघा, एकदम मस्त. काही छान असं मिक्स करायचं याच्यामध्ये. तो भरून दिसत होती पण ती बघा कमी झाली ना. असं खाण्यासाठी रेडी. आता याचा आपल्याला अजून नैवेद्य तयार करायचंय बाप्पासाठी. चला आता गॅस बंद करायचा. अशा प्रकारे आपला हा ऋषीचा नैवेद्य बाप्पासाठी तयार झालेला आहे. ही आहे ऋषीची भाजी आता आपण बनवलेली. ही मुगाच्या पाल्याची भाजी आहे, पालेभाजी. ही ओलं खोबरं, चिंच आणि हिरवी मिरची, असं मीठ एवढंच टाकलं, लसूण वगैरे नाही. अशी चटणी आहे. ही आपली भाकरी आहे तांदळाची. हा भात आणि दही बाप्पासाठी तयार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.